नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास। तुम्ही जर शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजना याचे जे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हे जे हप्ते बऱ्याच व्यक्तीचे पेंडिंग होते, मग तुमचा पण पेंडिंग आहे का, तर तो मिळणार आहे कधी आणि कसा, या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ हाच आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आज चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपल्याला ऑफिशियल जीआर पाहण्यासाठी grmaharaष्ट्र.gov.in या वेबसाईट वरती यायचे। याच्यामध्ये 26 मार्च 2025 तारीख निवडायची आणि शोधा बटनाला क्लिक करायचे। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ऑफिशियल जीआर मिळणार आहे। आणि इथं आता तुम्हाला मी ऑफिशियल जीआर दाखवतो। इथं तुम्ही थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथं पहा तुम्ही, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी 1642 कोटी इतका निधी वितरित होणार आहे। मग इथं ऑफिशियल लिंकला आपण पीडीएफ ला क्लिक करूयात आणि ही पीडीएफ ओपन करून घेऊयात। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पहा, इथं दिलेलं आहे की आपल्याला जो निधी दिला आहे त्याच्यासाठी कधी कुठल्या तारखेला आहे मंजूर केला आहे ते दिलेलं आहे। आणि याचा विभाग सुद्धा दिला आहे की कुठल्या विभागामार्फत याची प्रोसेस केली जाणार आहे। तर याच्यामध्ये काय होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे तर ही 23-24 ला घोषणा केलेली होती या योजनेची। आणि याच्यामध्ये असं ठरलं होतं की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये प्रतिवर्षाला 6000 मिळतात, तसंच राज्य शासनाने एक या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत परत 6000 देण्याची भर घालणारी ही योजना राबवली होती। आणि या अंतर्गत बऱ्याच शेतकरी बांधवांना ऑलरेडी याचा लाभ मिळाला होता। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा अशा पद्धतीचे टप्पे मिळाले होते, परंतु बऱ्याच शेतकरी वर्गांना हा लाभ मिळाला नव्हता। मग त्यासाठी यांना काय केलंय की जे लागणारा फंड आहे त्यासाठी 1642 कोटी रुपयाची तरतूद केली आणि हा फंड डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे डीबीटी मार्फत। मग त्याच्यासाठी त्यांनी हे ऑफिशियल जीआर काढलेला आहे आणि त्यांना जे कृषी आयुक्त आहेत त्यांना निर्देशन दिलेले आहेत की बाबा हे जे पेंडिंग लोकांचं आहे अमाउंट ते त्यांना वर्ग करण्यात यावं। त्याचबरोबर तुम्हाला याच्यात जर हप्ता आता हे जर मिळालेलं नसेल पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, तर तुम्ही तुमचा आधार बँक लिंक करून ठेवा, याच्यामुळे डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे येऊन पडतील। आणि 6वा हप्ता जो आहे, जो की माहे डिसेंबर 24 आणि मार्च 25 याच्या ड्युरेशन मधला जो हप्ता आहे तो सुद्धा आता मिळणार आहे। ज्यांना पहिले 5 मिळाले त्यांच्यासाठी अडचणीची बाब नाहीये, 6वं पण त्यांना तातडीने मिळून जाणार आहे। आणि ज्यांना कुठलाच मिळाला नाही त्यांना सगळेच मिळून जाणार आहे। आणि हे जे खर्च आहे, हा जो फंड आहे, त्यांना इथं दाखवलं की कशा पद्धतीने कुठून कशातून वर्ग केला आहे। पीक संवर्धन, लहान सीमांत शेतकऱ्याच्या आणि शेतमजुरांच्या योजना, तर ह्या सगळ्यांच्या याच्यातून हे एक आपल्याला वर्ग करण्यात येणारी अमाउंट आहे आणि त्याचं हे ऑफिशियल जीआर आहे। तर तुम्हाला या जीआर ची ऑफिशियल लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आणि तुम्हाला याच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर काय करायचे, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओत।